हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना ITI मध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं. त्यांच्यासाठी सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ITI ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच केंद्रीय ऑनलाईन ITI प्रवेश प्रक्रिया 2026 चालू झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कुठल्या वेबसाईट वरती करायचं आहे आणि त्या बाबतीचं नोटिफिकेशन आहे ते ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला मी आपले जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक देतो, त्याच्यावरती टॅप करा. तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते डाउनलोड होईल. तसंच वेबसाईट पण मी तिथंच देत आहे. तर दहावीचा जो काही निकाल लागला 8 मे 2026 ला आपला 10वीचा निकाल लागला आणि त्याच्या आधीच ऑलरेडी 11वीच्या ऍडमिशनची प्रोसेस चालू झाली होती. 11वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स साठी. पण ITI ऍडमिशनची प्रोसेस जी आहे ती यावर्षी थोडेस लेट चालू झालेली आहे. पण जे नोटिफिकेशन आहे ते डिटेलमध्ये आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कुठल्या वेबसाईटला अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, परीक्षा शुल्क कसं भरायचं, हे सगळ्या जे डिटेल आहेत ते आपण येत्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ITI बाबतीच्या सर्व नोटिफिकेशन्स, नोटिसेस आणि माहिती पूर्णपणे या चॅनलवरती आपण बघणार आहोत. तर आताच चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यांनी आपल्या आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळत राहील. आता आपण जे नोटिफिकेशन आहे ते बघायला चालू करूया. शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2026-17 साठी प्रवेश सूचना आहे बघा, अलग लक्षात. आणि वेबसाईट काय आहे ते बघा, http://admission.dvet.gov.in या वेबसाईट वरती सगळं काय आहे ते चालणार आहे. तर 21 मे 2026 पासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शन मध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सो माहिती पुस्तिका किती तारखेला येणार आहे बघा. सो माहिती पुस्तिका 21 तारखेला येणार आहे आणि 21 तारखेलाच याची जी ITI ची ऍडमिशन प्रोसेस आहे ती पूर्णपणे चालू होणार आहे. ठीक आहे. तर अर्ज करण्याची पद्धत बघा. राज्यातील सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी आणि स्वीकृती आणि निश्चिती करू शकतील. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांना जे ऍप्लिकेशन करायचं आहे ते ऑनलाईन करायचं आहे. अर्ज स्वीकृती केंद्र आहे जे शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतील ते जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रवेश अर्ज पण भरू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, PC वरती तुम्ही अर्ज आहे तो ऑनलाईन भरू शकता. ठीक आहे. पडताळणी पण तुम्ही पण पडताळणी जी करायची असेल ते तुम्हाला त्या केंद्रावरती जाऊनच करावं लागणार आहे. ठीक आहे. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश सादर करावा. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल हे लक्षात घ्या. प्रवेश अर्जात अचूक माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून प्रवेश शुल्क जमा करावे. आता ज्यांना ITI ऍडमिशन घ्यायचं आहे त्यामध्ये जे राखीव असतील रिझर्व्ह कॅटेगरी त्यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. जे अनरिझर्व्ड असतील त्यांच्यासाठी 150 रुपये फी आहे. आणि जे महाराष्ट्राच्या बाहेर असतील त्यांच्यासाठी 300 रुपये फी आहे. आणि अनिवासी भारतीय उमेदवार असेल, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, त्याच्यासाठी 500 रुपये फी आहे. सो प्रवेश अर्ज निश्चिती करण्यासाठी, ऍप्लिकेशन कन्फर्मसाठी व प्रवेश निश्चित कन्फर्म करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज, कागदपत्रांची यादी, प्रवेश तसेच संकेतस्थळ डाउनलोड या मथळ्याखाली व माहिती पुस्तिका प्रपत्र 3 मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ITI मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, म्हणजेच प्रवेश ऍप्लिकेशन कन्फर्म करण्यासाठी आणि प्रवेश निश्चितीसाठी, त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तुम्हाला लागणार आहे तुमचं मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं जे लागणार आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर तुम्ही कास्टमध्ये बिलॉंग करत असतील तर. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर लागणार आहे. तसंच तुमचं आधार कार्ड लागणार आहे, वडिलांचं आधार कार्ड. त्याच्यानंतर तुमचा फोटो जे असतील ते कदाचित लागू शकतात. तुमचं जे डोमेसाईल आहे ते पण काढून ठेवा. त्याच्यानंतर तुमचे जे काही NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर आपण घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझर्वेशन सर्टिफिकेट, म्हणजे जर विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये असेल, आर्ट्स मध्ये असेल तर हे अतिरिक्त जे रिझर्वेशन आहे त्याच्या पण काय लागतील तुम्हाला, फोटोकॉपीज लागतील. ठीक आहे. एवढे सगळे डॉक्युमेंट्स, आता जे मी डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला तोंडी, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करून ठेवायचेत 21 तारखेच्या आधी किंवा 1 तारखेच्या आधी, 1 जूनच्या आधी. म्हणजे काय होईल की तुम्ही जेव्हा ऍडमिशन करायला जाणार, ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला लागतील. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्याकडे पाहिजेत. अलग लक्षात. तर बघा, ह्याच्या पुढची माहिती आपण बघणार आहे. सो प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील दाव्यांच्या
आवश्यक मूळ दस्तावेज कागदपत्रे छायांकित प्रतींचा एक संच नजीकच्या संस्थेत पडताळणीसाठी सादर करावा. म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे ऍप्लिकेशन कन्फर्म करण्यासाठी. तर अशा प्रकारे गोष्टी आहेत. जे वेळापत्रक आहे ते थोडक्यात आपण बघूया कसं दिलेलं आहे. हे वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे अजून प्रसिद्ध झालेलं नाही. हे वेळापत्रक आहे ते निम्न वेळापत्रक आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करायचा आहे कधीपासून, तर 21 मे 2026 सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामध्ये काय काय करू शकता, ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करू शकता आणि प्रवेश अर्जाचं शुल्क तुम्ही भरू शकता 21 मे पासून. त्याच्यानंतर प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्रात, म्हणजे तुमचा जो अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट आउट काढून त्याला डॉक्युमेंट लावायचे आणि तुम्हाला राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशस्त संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणी नंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे. हे कधीपासून, तुम्ही 21 मे पासून करू शकताय. तुम्हाला हे सगळं करायचं आहे 21 मे पासून. प्रिंट आउट काढणे, ओरिजिनल डॉक्युमेंट जाऊन आणि ते जाऊन काय करायचे, तुम्हाला कागदपत्राची तपासणी करून घ्यायची आहे आणि तुमचा प्रवेश अर्ज निश्चित करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचं जे काही अर्ज आहे तो निश्चित करणं, म्हणजे प्रवेश अर्ज कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे. आता पहिल्या प्रवेशासाठी फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे हे कधीपासून होणार आहे, 1 जून 2026 पासून. त्यामुळं तुमच्याकडे या डॉक्युमेंटचा जो संचय असणं गरजेचं आहे. सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवा. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं मार्कशीट आणि LC मिळून जाईल. तर ज्यांना अजून LC काढायचा राहिला त्यांनी शाळेमध्ये जावा, LC काढून घ्या. प्रत्येकाच्या 2-2, 3-3 झेरॉक्स काढून ते फोटोकॉपी करून त्याचं सेट तयार करून ठेवा सगळ्या डॉक्युमेंट्सच्या. आणि एक सेट तुम्हाला तुमचं जे काही ITIचं जे काही केंद्र असणार आहे, अर्ज स्वीकृती केंद्र, तिथं तुम्हाला जाऊन ते फोटो कॉपीज सादर करून तुमचा जो प्रवेश अर्ज आहे तो कन्फर्म करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आता त्याच्यानंतर बघा, अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थाने विकल्प प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळ नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड द्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करणे. म्हणजे तुम्हाला जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पासवर्ड आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जो तुम्ही यूज करणार पुढं लॉग इन करण्यासाठी. आलं का लक्षात? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे 10वीची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल. म्हणजे काय की अजूनही विद्यार्थ्यांना शाळांमध्ये त्यांच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. जेव्हा त्या वितरित केल्या जातील तेव्हा तुम्हाला जे सविस्तर वेळापत्रक आहे ते आपल्या याच संकेतस्थळावरती तुम्हाला, म्हणजे वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे. उमेदवाराने अकाउंटचा पासवर्ड कोणासही देऊ नये. वेबसाईट तुम्हाला माहितच आहे. अशा प्रकारे या ITIच्या ऍडमिशनच्या बाबतीची सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कारण ITIच्या बाबतीची संपूर्ण माहिती आपण चॅनलवरती नक्की आणि नक्की 101% घेऊन येणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ऍडमिशनसाठी, माहितीसाठी, नोटिफिकेशनसाठी, नोटीससाठी, फॉर्म कसा भरायचा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं जे इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉलो करू शकता, त्याच्यावरती रिच आउट करू शकता जर तुम्हाला काय अडचण आली तर. आणि तुम्हाला जर काय अडचण असेल या ऍडमिशनच्या बाबतीत तर आपला जो कॉमेंट बॉक्स आहे तो ओपन आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉमेंट करू शकता. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.